उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला कोकणाशी, तर मुंबईमधून कोकणात जायला बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी आहे. भले ती मडगावला त्याचा स्टॉप असला शेवटचा, भले रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा मग सावंतवाडीमध्ये फार गाड्या नसल्या तरी मडगाव पर्यंतच्या गाड्या आहेत. पण तसं बघायला गेलं तर उर्वरित महाराष्ट्राचं कनेक्शन कोकणाशी फारसं नाहीये. म्हणजे जसं मोठे शहरं जरी पकडायची गेली आपण, महाराष्ट्रातली पुणे झालं, नाशिक झालं, किंवा मग मराठवाड्यातलं छत्रपती संभाजीनगर झालं किंवा नागपूर झालं, फारशी कनेक्टिव्हिटी या भागांना नाहीये कोकणाशी. तर मग किंवा मग बाजूचंच कोल्हापूर झालं, कोल्हापूरला तर थेट आपण गाडी आणू शकतो कोकणामध्ये. तर तसं थेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे प्रॉब्लेम काय होतं तिकडच्या प्रवाशांना, किंवा मग तशी मागणी तुमच्याकडून होते का इतर उर्वरित महाराष्ट्राला कोकणाशी जोडलं जावं? प्रामुख्याने म्हणजे पुणे, पुण्यातून सावंतवाडी, नागपूरची ही मागणी होती. ती सावंतवाडी पर्यंत नाही मिळू शकली दुर्दैवाने. ती नागपूर मडगावच्या रूपात मिळाली. ती आठवड्यातून 2दाच आहे. तिची फ्रिक्वेन्सी वाढवून नागपूरशी चांगली कनेक्टिव्हिटी देणं. आणि मराठवाड्यात नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुणे, पनवेल अशी जी गाडी येते ती कोकणात अर्धवट समाप्त होते. म्हणजे पनवेलमधूनच ती परत जाते. तर ती गाडी जी पनवेलला 9 तास उभी असते ती कोकण रेल्वे मार्गावरती पुढे न्यावी आणि स्वतंत्र रेक दिला आणि तिला पुष्पूल किंवा अमृत भारत सारखी सुविधा दिली तर ती अगदी सावंतवाडी पर्यंतही जाऊ शकते. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर जसं कोल्हापूर ते कोकणात गाडी आणणं म्हणजे ती पुन्हा पनवेल मार्गेच न्यावी लागेल. त्याला पर्याय म्हणून जो वैभववाडी कोल्हापूर मार्गाचा विषय खूप आधी सुरू झाला, मध्ये बारगळला. परवाच बातमी आली होती की त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार आहे आणि त्याची पुढची प्रोसेस सुरू झाली. तो लवकरात लवकर पूर्ण झाला की कोकण रेल्वेला आणखी सुविधा मिळू शकतील.